आज आपण आलो आहोत येवल्याला मटन करी बनवूया। अर्धा किलो मटन घेतलं आहे, चांगलं धुवून थोडं तेल टाकून घेऊया। तेलात कांदे, त्याच्यात थोडी हळद, मीठ, अद्रक लसणाची पेस्ट थोडंसं परतून घेऊया। आता याच्यात आपण धुतलेले मटण टाकून देऊया आणि हाय फ्लेमवरच आपण याला 3-4 मिनटं परतून घेऊया। झाकून घेऊया, झाकणावर थोडं पाणी टाकून देऊया। म्हणजे गरम झालेलं पाणी होतं झाकणावर, ते असं मटणामध्ये टाकून द्यायचं आहे। मी कुकरमध्ये मटण ट्रान्सफर केलेलं आहे। हा जो तयार झालेला स्टॉक होता तो त्याच्यात मिक्स केला आहे। कुकर बंद केला आणि आपण शिट्या काढून घेऊया। मटन लुक्स गुड, चांगलं शिजले। मसाल्यासाठी आपल्याला एक मोठा कांदा, अर्ध वाटी खोबरं, अद्रक, लसूण आणि हिरवी कोथिंबीर। तर त्याच्यामध्ये कांदा आपण कापून चांगला तव्यावर काळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। खोबऱ्याचंही, सुक्या खोबऱ्याचंही तसंच करायचं आहे। आणि ते झाल्यानंतर त्या सगळ्या इन्ग्रेडियंटची एक पेस्ट करून घ्यायची आहे। कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे मी आता। लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, कांदा, खोबरा, अद्रक, लसूणचा वाटलेला मसाला। मसाला चांगला तेलात परतून घेऊया। चवीनुसार मीठ, आपण याच्यात मटणाचा स्टॉक ॲड करून घेऊ। तुम्ही बघू शकता तर अशाला लगेच उकळी आलेली आहे, छान तरी दिसते। आता हे जे मटण आपण जे बॉईल केलं होतं, शिजवलेलं होतं, ते मी याच्यात मिक्स करतोय। 2 मिनटं आपण आपलं मटण पण करीमध्ये शिजून घेतलं आहे आणि नाव इट इज रेडी। छान तरी आली आहे, मटणाला पण रशाची कोटिंग झालेली आहे। मटण ऑलरेडी आधी शिजलेलं आहे। चला आपण प्लेटिंग करूया। तर आपली मटण थाळी रेडी आहे, एकदम गावरान स्टाईल येवल्यामध्ये बनवलेली। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।